कुपवाडमधील कंपनीची 9 लाखांची फसवणूक, मालाची परस्पर विक्री किंवा अपहार, ट्रक चालकासह चौघांवर गुन्हा. कानडवाडी तालुका मिरज येथील स्मार्ट पॅनल इंडिया कंपनीतून मध्य प्रदेशातील शहाडोल येथील झिया एंटरप्राइजेस फर्निचर कारखान्याचे मालक अक्रम अन्सारी यांच्याकडे पाठवण्यासाठी ट्रकमध्ये भरलेला 9,52,320 रुपयांचा प्लायवूडचा माल संबंधित पार्टीकडे न पोहोचवता त्याची परस्पर विक्री अथवा अपहार करून फसवणूक केल्याप्रकरणी ट्रक चालकासह चौघांविरोधात शनिवारी रात्री उशिरा कुपवाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या प्रकरणी अरिहंत ट्रान्सपोर्टचे प्रतिनिधी संकेत तानपुरे, 2 अनोळखी इसम आणि ट्रक चालक MH41 AU 2675 यांच्या विरोधात गुन्हा दाखल झालेला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 25 एप्रिल 2026 रोजी रात्री संशय स्मार्ट कंपनीत गेले. कंपनीचा माल मध्य प्रदेशात पोहोचवण्याची माहिती मिळाल्याचे सांगून त्यांनी ट्रक आणला. त्यानुसार कंपनीतील सुमारे 30 टन प्लायवूड ट्रकमध्ये भरून तो अन्सारी यांच्याकडे नेण्यासाठी रवाना झाले. फिर्यादी रुकमुद्दीन गुडूसाहेब इनामदार यांनी 26 एप्रिल ट्रकचे लोकेशन तपासले असता ते चुकीच्या मार्गाने जात असल्याचं दिसून आलं. त्यांनी ट्रक चालकाशी संपर्क साधला असता ट्रकचे पासिंग करायचे असल्याचे कारण सांगण्यात आले. त्यानंतर 28 एप्रिल रोजी अरिहंत ट्रान्सपोर्टच्या संचालकाने आगाऊ रकमेची मागणी केली. त्यावर संबंधित पार्टीकडे माल पोहोचल्यानंतरच पैसे देण्यात येतील असे इनामदार यांनी म्हटले. त्यानंतर ट्रक चालकाने त्याच्या 2 साथीदारांनी संगमनेर बायपास येथून दुसऱ्या ट्रकमध्ये माल भरून नेल्याची माहिती दिली. त्यानंतर चालकाचा मोबाईल बंद लागला. इनामदार यांनी पुणे येथील अरिहंत ट्रान्सपोर्टच्या पत्त्यावर जाऊन चौकशी केली. तेथे अशी कोणतीही ट्रान्सपोर्ट कंपनी नसल्याचं आढळून आलं. संबंधित माल पार्टीकडे न पोहोचवता त्याचा अपहार करून फसवणूक झाल्याचं स्पष्ट झाल्यानंतर इनामदार यांनी कुपवाड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी चौघांविरोधात गुन्हा दाखल केलेला आहे. ब्युरो रिपोर्ट SPN मराठी कुपवाड.